जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज तुम्हाला मी सांगणार तुमच्या इंस्टाग्राम पेज असेल त्याला ब्लूटूथ एकदम फ्रीमध्ये कशा पद्धतीतून तुम्ही मिळवू शकता। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कसं होतं की मधीच एक अपडेट आलं त्यात इंस्टाग्रामने सांगितलं की 600 ते 700 रुपये तुम्ही भरून एकदम फ्रीमध्ये ती ब्लूटूथ घेऊ शकता। पण आता तुम्हाला सांगतो इंस्टाग्रामने असं एक अपडेट्स आणलंय, त्या अपडेट्समध्ये ती तुम्ही एकदम फ्रीमध्ये ती कोणतीही तुमची इंस्टाग्राम पेज असेल त्याला तुम्ही ब्लूटूथ जी की आहे ती तुम्ही घेऊ शकता। पण सगळ्यात पहिले समजून घ्या कोणाला भेटणार आहे आणि कोणाला नाही भेटणार। जर तुम्ही कॉपी पेस्ट करत असाल इंस्टाग्रामवर म्हणजे कोणाची रील्स इन्स्टॉल करून किंवा डाउनलोड करून ती जर पेस्ट करत असाल तर तुम्हाला ती ब्लूटूथ भेटणार नाही। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा स्वतःचा जर कंटेंट्स असेल तर एकदम फ्रीमध्ये ती ब्लूटूथ भेटू शकते। त्यासाठी सगळ्यात पहिले तर तुमच्याकडे कोणतेही प्रूफ असणं गरजेचं आहे। त्या प्रूफमध्ये काय काय ते सगळं काय डिटेल्समध्ये मी मोबाईलच्या स्क्रीनवर सांगतो। जसं की सगळ्यात पहिले बघायला गेलं तर ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आहे, त्यानंतर तुमचं जी की वोटर आयडी किंवा कोणतेही तुमचा पासपोर्ट म्हणा, त्यानंतर तुमचं आधार कार्ड, ह्या गोष्टी तुम्हाला असणं गरजेचं आहे। कारण की तुम्हाला सांगतो त्यावेळेला जी की प्रूफ आहे ते संपूर्ण प्रूफ आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आणि त्यानंतर 30 दिवसात जर इंस्टाग्रामला वाटलं की तुम्ही तुमचा ओरिजिनल कंटेंट्स अपलोड करता, रेग्युलर अपलोड करता आणि ॲक्टिव्ह जर असाल तर तुम्हाला इंस्टाग्राममध्ये एकदम फ्रीमध्ये ती ब्लूटूथ देणार आहे। कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय सांगतो आणि कशा पद्धतीने हा फॉर्म फिलअप करायचा ते सुद्धा सांगतो। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला एक काम करायचं, जर तुम्ही स्वतः तुमचा कंटेंट जर अपलोड करत असाल तरच तुम्हाला ती ब्लूटूथ एकदम फ्रीमध्ये भेटू शकते। असं नाही की प्रत्येकालाच ब्लूटूथ भेटू शकते, काही काही कंडिशनमध्ये भेटत सुद्धा नाही। आणि किती दिवसांनी तुमचं जी की असेल तुमचं पेज ते व्हेरीफाय होऊन तुम्हाला ब्लूटूथ भेटू शकते हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले सांगतो तुम्ही कॉपी पेस्ट करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही काय करू शकता, पैसे देऊन सुद्धा ती ब्लूटूथ लावू शकता। ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी ती इंस्टाग्रामने अपडेट्स आणले आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा अपलोड्स आहेत, तुम्हाला सुद्धा माहिती असेल। त्यात तुम्ही 600 ते 700 रुपये पे करून आहे ती ब्लूटूथ तुम्ही महिन्याचा काय तर त्यांचा चार्ज राहू शकतो, तो चार्ज तुम्ही देऊन एकदम फ्रीमध्ये ती तुम्ही ब्लूटूथ सुद्धा लावू शकता। आणि जर तुम्ही कॉपी पेस्ट करून जर मी सांगतो या प्रोसेसने केलं तर तुम्हाला ब्लूटूथ भेटणार नाही। त्यासाठी काय करायचं, प्ले स्टोअर इंस्टाग्राम असेल ते तुम्हाला अपडेट्स करून घ्यायचं, कारण की नवीन अपडेट्समध्येच हा ऑप्शन भेटणार आहे। त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट करायचं, इंस्टाग्राम ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं अकाउंट आहे जर प्रायव्हेट असेल तर ते पब्लिश करायचं सगळ्यात पहिले, तरी ही गोष्ट लक्षात ठेवा। जसं की अकाउंट माझं जे काही आहे ते पब्लिश आहे तुम्हाला इथे दिसत असेल, सगळ्यात पहिले तरी ते डेस्कटॉप साईड तुम्हाला दिसेल। त्यानंतर तुम्ही समजून घ्या की तुमचं अकाउंट आहे ते पब्लिश आहे। माझं इंटरनेट असेल ते मी ऑन करून घेतो। ओके, माझं इंटरनेट आहे ते मी ऑन केलेलं आहे। त्यानंतर बघू शकता जे की माझा अकाउंट आहे हे जे की अकाउंट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, हे जे की अकाउंट आहे हे माझं पब्लिश अकाउंट आहे। तुमच्याकडे सुद्धा पब्लिश अकाउंट असणं गरजेचं आहे। त्यानंतर काय करायचं, इथे थ्री लाईन्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। या थ्री लाईन्सवर तुम्हाला क्लिक करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिले सेटिंग्स आहेत ते ओपन होणार आहे। त्यानंतर येथे खाली तुम्हाला स्क्रोल डाऊन करत जायचं आहे। त्यानंतर येथे बघू शकता सगळ्यात पहिले तर तुम्ही काय करू शकता, जर तुमच्याकडे समजा तुम्ही कोणाचं कॉपी पेस्ट करत असाल त्यासाठी काय करायचं आहे, इथे बघू शकता व्हेरिफिकेशनचा एक ऑप्शन भेटतो बघू शकता। यावर जर तुम्ही क्लिक केलं हे व्हेरिफिकेशनच्या ऑप्शनवर तुम्हाला दिसत असेल, येथून व्हेरीफायवर ह्या क्लिक केल्यानंतर येथून तुम्ही बघू शकता येथून सगळे काय संपूर्ण डिटेल्स जी मागाल अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायच्या। आणि येथून बघू शकता की आता बघू शकता इथे प्राईस जी की राहिली फर्स्ट प्राईस बघू शकता किती येथून तुम्ही करू शकता 45 रुपये जी की प्राईस आहे। अशा पद्धतीतून तुम्ही प्राईस पे करून इझिली एकदम फ्रीमध्ये येते अशा पद्धतीने ब्लूटूथ जी की आहे ती मिळवू शकता। इथून मी डिसेबल करून घेत आहे। आता फ्रीमध्ये कशा पद्धतीतून मिळवायची ते सगळ्यात पहिले तर समजून घ्या। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्या फ्री मिळवण्यासाठी तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करत घ्यायचा। त्यानंतर इथे क्रिएटिव्ह टूल्स अँड कंट्रोलचा ऑप्शन भेटेल, ते ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता सगळ्या सेटिंग्स आहेत त्या ओपन झालेल्या आहेत। त्यानंतर काय करायचं, खालीकडे स्क्रोल डाऊन करत जायचं आणि येथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो बघू शकता, इथे लास्टला ऑप्शन आहे रिक्वेस्टेड व्हेरिफिकेशनचा हा जो काही ऑप्शन आहे लास्टून 2 नंबरचा, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्या ऑप्शनवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म येतो बघू शकता, अशा पद्धतीने फॉर्म येतो। तुम्ही येथून वाचू शकता बघू शकता जे काही स्टेप दिलेत, एक स्टेप 1 दिलेत, इथली स्टेप 2 आणि स्टेप 3 अशा पद्धतीने 3 ते 4 स्टेप तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत। सगळ्यात पहिले तर समजून घ्या ह्या जो की फॉर्म आहे हो कशा पद्धतीतून फिलअप करायचा, कारण की ते एक जर मिस्टेक झाली तर तुम्हाला एकदम फ्रीमध्ये ती ब्लूटूथ भेटू शकत नाही। त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर तुमचं युजर नेम आहे ते टेक बॉय इथे ऑलरेडी माझं आलं आहे। त्यानंतर ते फुल नेम कशावर टाकायचं, सगळ्यात पहिले तर इथे बघू शकता डॉक्युमेंट दिला, इथे फुल नेम जी की तुमच्या डॉक्युमेंट्स कुठलेही असेल, मी तर सांगेन तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर इझिली यूज करू शकता। त्यासाठी तुम्हाला बघू शकता इथे जो की हा जो की ऑप्शन दिसला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा, आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल तर हा सिलेक्ट करून घ्यायचा। त्यानंतर तुमचं फुल नेम असेल ते फुल नेम त्या आधार कार्डवरच टाकायचं आहे। त्यानंतर येथून जी की खाली आल्यानंतर इथे बघू शकता इथे ॲड फील्ड दिलं आहे त्यावर क्लिक करून आधार कार्डचा जो की फोटो असेल तो फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे। तुमच्यावर जर गॅलरीत असेल तर ओपन अ फोटोवर क्लिक करून तुम्ही ॲड करू शकता।
किंवा तुम्ही फोटो आहे तो काढू शकता, इथून अपलोड करायचा। त्यानंतर कॅटेगरीला येथून कॅटेगरीमध्ये तुमची जी कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करा। जर तुमची कॅटेगरी नसेल तर इथून ऑदर सिलेक्ट करू शकता। ओके, ऑदर सिलेक्ट करून घेतले जर तुमची यात भेटत नसेल तर। त्यानंतर येथून बघू शकता जी की तुमचं इथून बघू शकता कंट्री जी की असेल ती कंट्री आपली कुठली ती तुम्ही सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर येथून हे काय ऑप्शन्स जी की 2 दिले आहेत, हे ऑप्शन जर नाही भरले तर काही गरजेचं नाही, भरू शकता भरायचे असतील ते, मी तर सांगेन भरू नका। त्यानंतर येथून लिंकचा जो काही ऑप्शन आहे हा गोष्ट लक्षात ठेवा। लिंक्स मध्ये तुमच्या सोशल मीडियात जर असेल तर इथून सोशल मीडिया सिलेक्ट करून घ्या। तुमचं फेसबुकचे असेल किंवा यूट्यूबचे असेल तर इथे लिंक पेस्ट करू शकता। यात त्यांनी 2-3 बघू शकता। दुसऱ्या स्टेपला सुद्धा तुमचे अनेक जर असतील, इंस्टाग्राम असेल, दुसरं एखादी कुठल्या गोष्ट बरेचसेच अकाउंट्स असतील, जर यूट्यूबवर 2-4 अकाउंट्स असतील तर त्याच्या लिंक्स आहेत ते तुम्ही इथून ॲड करून घेऊ शकता। सगळी गोष्टी ॲड केल्यानंतर एकदा तुम्हाला पाहून घ्यायच्या सगळ्या बरोबर गोष्टी आपण टाकले। त्यानंतर इथे सबमिट बटनचा ऑप्शन भेटेल, त्या सबमिट बटनवर क्लिक करायचा। त्यानंतर तुम्हाला समजा 30 दिवसाच्या आत जर त्यांना वाटलं की तुमचा जो की पेज आहे तो कंटेंट तुमचा ओरिजिनल आहे, तुम्ही रेग्युलर आहे आणि ॲक्टिव्ह आहात जर वाटलं तर ते तुम्हाला जी काय एकदम फ्रीमध्ये ती ब्लू टिक देणार आहेत। 30 दिवसाच्या आत आहे ते तुम्हाला मेलद्वारे किंवा तुम्हाला इन्स्टामध्ये त्यांचा मेसेज येऊ शकतो, यातून तुम्हाला समजून जाईल। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून घ्या, कारण की काय सांगू जर तुमचं नशीब जर असेल तर इझिली तुम्हाला एकदम फ्रीमध्ये ती ब्लू टिक भेटू शकते। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।